नमस्कार. तर मी उपासाचा असा पराठा छान बनवलेला आणि एकदम लुसलुशीत मऊ छान झालेला एकदम मऊ. त्याच्यासाठी मी बटाट्याची भाजी पण उपासाची बनवलेली, दही आणि ह्याच्यासोबत तुम्ही मिरचीचा खरडा घेतात तर खूप छान चव येईल. तर तुम्ही मी व्हिडिओ टाकलेलाच आहे आपल्या यूट्यूबला, तर तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण बनवणार आहे आषाढी स्पेशल बटाट्याचा आणि शाबूच्या पिठाचा पराठा. तर त्याच्यासाठी मी घेतलेले 2 उकडलेले बटाटे घेतले आणि शाबू मी भाजून घेतलाय. भाजून घेऊन मिक्सरला आपलं पीठ बनवून घेतलेलं आहे याचं बारीक. तर ते बारीक छान असं आपल्याला पीठ बनवून घ्यायचे आणि बनवून नंतर चाळून वगैरे घ्यायचे, म्हणजे आपल्याला त्याच्यात चिकटपणा येणार आहे, म्हणजे पराठा वगैरे छान लाटायला येईल. आणि थोडं चवीप्रमाणे मीठ घेतले, शेंगदाण्याचं कूट घेतले. तो कूट जास्त जाड पण नाही किंवा बारीक पण नाही, असं मिडियम साईजचं घ्यायचं आहे. आणि मी घेतलेले 2-3 मिरचीचा खरडा करून घेतलेला. तर आता मी मळते पीठ. तर आपण घेऊया आता बटाटे खिसून. तर 1-3 शिट्ट्या केलेले आहेत, असे बटाटे मी उकडून घेतलेले. तर असे छान खिसून घेऊया. तर असं छान खिस पडलेलं आहे त्याचं, आणि आपल्याला पिठाला चिकटपणा येईल म्हणून आपल्याला कमी बटाटे शिजवून खिसून घ्यायचे. तर बटाटा खिसून वगैरे झालेला आहे. तर आपण घेऊया शाबूचं पीठ. तर साबुदाणे मी घरातच भाजून तर वाटून घेतलेले. तर आणि थोडं पीठ पण आपल्याला ठेवायचं, का तर आपण पीठ लावून लाटणार आहे. मिरचीचा खरडा घेतलेला आहे, तर आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. शेंगदाण्याचं कूट आणि चवीप्रमाणे मीठ. तर मीठ काय कमी जास्त झालं तर आपण, जास्त झालं तर काही करू शकत नाही, पण कमी झालं तर टाकू शकतो. त्याच्यामुळे अंदाजानं मीठ घालायचं आणि मस्त आता हे एकजीव ह्याचं करून घ्यायचं, छान पीठ मळून घ्यायचं. आणि असं उपवासासाठी कसं शाबू भगर खाऊन कंटाळा येतो, म्हणून वेगळं काहीतरी असं आपण बनवून खाऊ शकतो आणि मुलं पण ह्याला आवडीनं खातात. तर असं आपण छान आता पीठ मळायचं आणि पाण्याचं ह्याला गरज जर लागली तर पाणी लावू शकतो, पण गरज तर लागणार नाही ह्याला पाण्याची. तर ह्या पद्धतीनं आता मी पीठ हाताने मळून घेते आणि मस्त चिकनाई वगैरे येते ह्याला, बटाटा कमी शिजवल्यामुळं. म्हणजे आपल्याला पराठा पण छान लाटायला येतो. पहिलं असं म्हणजे कोण पराठा किंवा ह्याचं थालीपीठ वगैरे बनवत नव्हतं किंवा वडे वगैरे. आता सगळे बनवतात, तर सगळेच आवडीनं खातात. तर आम्ही लहान असताना खाली आम्ही उपास पकडायचो, म्हणजे शाबू भगर खाण्यासाठी उपास पकडायचो. पण आता उपास पकडून पण आपल्याला खायला जात नाही. आणि तुम्हाला जर चालत असतील तर हे जिरे किंवा कोथिंबीर असं तुम्ही ह्याच्यात घालू शकता. तर ह्या प्रमाणात आता मी पीठ मळून झाले. ह्याला 5 मिनटं छान भिजवणार आहे आणि पराठे करायला घेणार आहे. तर पिठाला आता 5 मिनटं झालेले आहेत. तर पिठात ह्या प्रमाणात असं छान भिजलेलं आहे. तर ह्याला पाणी वगैरे लावायची आता गरज नाही आहे, का तर पाणी जर लावलं तर नंतर लाटायला वगैरे येणार नाही आहे. तर जे आपण पीठ ठेवलेलं आहे ते पीठ लावूनच आपण लाटणार आहे. तर मी घेते लाटायला आता. तर अशा छोट्या छोट्या गोळ्या करून घेऊया आणि जशी आपण चपाती लाटते तसं आपल्याला हा पराठा लाटायचा आहे. त्याच्यासाठी मी पीठ ठेवलेलं आहे. तर पीठ थोडं थोडं लावून लाटून घेऊया. पाणी जर घातलं तर मग ते आपल्याला पीठ एकदम पातळ झालं तर छान लाटायला येणार नाही. म्हणून असं थोडं थोडं पीठ लावून छान, आणि गोल जरी नाही आला तरी लाटून आपण त्याला गोल कसं करायचं तुम्हाला दाखवते. आता हा पराठा आपला लाटून झालेला, पराठा लाटून झालेला. तर आपण ह्याला गोल कसं करायचं मी दाखवते, का तसं एवढं वाकडं तिकडं पण चांगलं दिसत नाही. तर आपला पराठा ते एकदम छान झालेला आहे. तर तवा पण छान गरम झालेला. तर आपण हा पराठा ह्याच्यावर टाकून घेऊया. तर तुम्ही मोठे मोठे पण बनवू शकता, लहान मोठे कसे आपल्याला आकार द्यायचं त्या आकारानं आपण बनवू शकतो. आणि किती पातळ करताल तेवढे पातळ हे छान होतात. तर पराठ्याला आपण आता पलटी मारून घेऊया. तर हे असं हातानं पण उलटू शकता. तर छान मस्त आपला पराठा सुंदर मऊ लुसलुशीत दिसायला. आणि असं ह्याला मस्त तेल किंवा तूप घालून मस्त छान भाजून घ्यायचं आपल्याला. तर याला कलर तेवढा छान आलाय आणि एकदम मऊ छान झालेलं आहे. आणि याच्यात आपण साहित्य पण कमी वापरलेलं आहे. तर आता हा पराठा आपला भाजून झालेला मी काढून घेते.
जरा मी थोडं मोठं झाकण घेतलेलं आहे आणि त्यानं थोडंसं मी आता मोठ्या साईजचे पराठे बनवते. तर असाही मस्त गोलगरीत घरीत आपला असा पराठा झालेला. तर डोश्याचा तवा ठेवलेला आहे. तर डोश्याच्या तव्यावर छान भाजतात आणि पटकीने उलटतात पण. आणि ह्याप्रमाणे तुम्ही बनवलं तर अजिबात चिटकणार नाही आहे तव्याला. तर हे असे मी सगळे आता पराठे बनवून घेते आणि तुम्हाला दाखवते. आता पराठा आपण पलटी करून घेऊया. तर ही साईड पण छान शेकलेली. तर सुरुवातीला मी छोट्या ह्यानं केलेले झाकणाने, थोडे आता मी मोठ्या झाकणानं केले. तर आणि ह्याला तूप किंवा तेल किंवा बटर लावून असं मस्त तुम्ही खमंग भाजू शकता आणि खायला वेगळं काहीतरी असं खमंग आणि खुसखुशीत छान लागतं. तर आपण छान आता ह्याला पराठ्याला भाजून घेऊया. तर हे पराठा आपला भाजून झालेला आहे. तर ह्याच पद्धतीने मी आता दुसरे सगळे भाजून घेते आणि तुम्हाला दाखवते. आपला असा पराठा तयार झालेला आहे. तर आषाढी स्पेशल आपण पराठा बनवलेला आहे. तर बटाटा आणि शाबू घातलेला आहे आपण आणि इतका मऊ आणि इतका छान झालेला आहे. तर तुम्ही पण असा पराठा बनवू शकताय. आणि तुम्ही ह्याच्याबरोबर असा खरडा जर बनवताल मिरचीचा तर खूप छान लागेल. तर असा तुम्ही पराठा नक्कीच बनवा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि भाजी पण मी उपासाचीच बनवलेली. धन्यवाद.